मस्त पण मस्त नाही हे झालं आवर लेडी विरुद्ध गौरी दत्त. स्कोरर का जगह छोड़ो, स्कोरर का जगह छोड़ो, स्कोरर कहाँ पे, चलिए जगह छोड़िए. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण. रनआउट झाले असते पण वाचलेले आहेत. एक धाव संख्या. ओम बोलतो हे किरण किरण मला माहित बोलू शकतो. रॉयल सिटी के आयन लेफ्ट हैंडर बॉलर किरण, मैन ऑफ द मैच के लिए स्टेज के पास किरण जाए. सन्मान चिन्ह देऊन टाक. किरण किरण तुझ्या हाताने सन्मान चिन्ह दे. मैन ऑफ द मैच आयन. आणि मारण्याच्या प्रयत्नात सन्मान चिन्ह देऊन किरण बाऊराव. चेक अमोल. मैच को 20 हारले मिनट का तरी टाइम तुम्ही है. जिंकल्यासारखे हारलेले आहेत. चलिए जग्गू सर हार कोई जीत कहते. पुन्हा पुढच्या वर्षी असंच तुम्ही चांगला प्रयत्न करून फायनलला याल अशी आम्ही अपेक्षा करतो. रॉयल सिटी या संघात स्पिनर जो मेडन ओव्हर टाकले त्यांनी या. रॉयल सिटीचे स्पिनर जो मेडन ओव्हर टाकले. ये देखिए जाडिया पाणी पी रहा है ना वो. त्याला नाव विचार काय आहे. स्पिनर जो मेडल ओव्हर टाकली आहे रॉयल सिटीचे स्पिनर कैफ लवकरात लवकर स्टेज जवळ या. कैफ यांना सन्मान चिन्ह द्या. खूप उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली त्यांनी. जो संघ हरण्याच्या दिशेने होता त्यांनी आपली गोलंदाजी करून त्या संघाला विजयीच्या दिशेने नेलेला आहे. आज कैफ मारण्याच्या प्रयत्नात करतो तो. आम्हाला बघायचा जरा. अरे करतो.
नाही नाही ओरम पुढे आपल्या कुठला तो मनोहर जोशी हे आपल्याकडे संध्याकाळी हे संध्याकाळी तू आपल्याकडे शाळा कुठे आहे कुठल्या शाळेत ऑनलाईन ना कुठे कितीला अरे कितीला हे बाबाचं लक्ष गोटीकडे बघ आहे ना बाबाचं आणि हा झेलपात असं पाहिजे त्यांना. झेलपात आवर लेडीचा उत्कृष्ट फलंदाज झेल झालेला आहे. चेक ये मैं कराता हूँ. चेक चेक. वॉचमैन अकरम जहाँ के भी स्टेज के पास आ जाए. येलो ग्रिप का एक बैट मिस हुआ है. जिस किसी के पास होगा देगा. मंच पर 501 रुपए का इनाम है उसको, जिस किसी के पास है. स्टेज साफ करो ये सब करना है क्लियर जाओ उसको भी उठाओ और झाड़ू ला लो वापस लगा दो बोल के फोन आया अरे वापस कोई और लगा ये कहाँ चलेगा आनंद अलार्म बजेगा अलार्म बजेगा लफड़े के बारे में फादर के पास में नहीं आऊंगा लफड़े में फादर के पास नहीं आऊंगा उसे कॉपी कर बिजनेस लफड़ा कर ये इसको बोल 5 रन कब होएगा वो देख अरविंद बात कर रहा है नो चेंडू. आता पंच ठरवतील. त्याने चेंडू मध्ये 2 धावा. फ्री हिट. आता फ्री हिट आहे. चेक चेक. थैंक यू गुलाब भाई. बहुत जबरदस्त अंपायरिंग चल रही है गुलाब भाई की तरफ से. कैमरामैन से गुजारिश है कि जो हमारे लेग अंपायर है सर उनको प्लीज फोकस करें. हमारे जो ये कैमरामैन हाँ लेग अंपायर उनको फोकस करें. स्क्रीन पे सिर्फ गुलाब भाई दिखना चाहिए. यस यस गुलाब डिसोजा. हाँ लेग अंपायर गुलाब डिसोजा. जरा दिखाइए कैमरामैन प्लीज. और आपको झुकने की जरूरत नहीं. आप इतने खुद ही छोटे कहाँ झुक रहे गुलाब. ओ जोरदार तालियां अंपायर के लिए गुलाब के लिए. गुलाब नेरी डिसोजा. अरे धडपडू नका शांत खेळा
असं वाटलं फायनल झाली फायनल. हॅलो स्विच ऑफ करून ठेवलेला. अरे ते ना केसरवाणीचे 87 माणसं आहेत. अरे तिकडे तुम्ही लोक अजून पोहोचले नाही. जरा पोहोचायला सांग गोपीनाथ कॉलनीमध्ये. थांब 2 मिनिटं. थांब 2 मिनिटं चालू राहू दे मोबाईल. 2 मिनिटं. अरे ये भी कैच नहीं पकड़ रहा है तू. तीन जन से मिस हो गया. बिरयानी मिलेगा नहीं तेरे को. अभी बिरयानी आने वाला है. बकरे की चाहिए उसको. बकरे के नहीं मिलेगा. कॅच का नाही घेते लोक रे ज्या चेक चेक. हॅलो अभी क्या ब्रेक है उसके बाद अभी सेमीफाइनल रहेगा ना. हमारे सेमी में जाएगा ना. सेमी में जाएगा और एक बाय ना. ये दोनों का विनर की छुट्टी. एक फाइनल में जाएगा. और डायरेक्ट फाइनल में जाएगा. और एक डायरेक्ट सेमी खेलेगा. पटरी के पटरी वाले ये मतलब मेरा हटा. ये ना मग. अरे अजून घेऊन जातात रे. एले बेटा. कॅमेरामॅनला पाहिजे. हॅलो हॅलो हॅलो.
हॅलो. आता सुरू असलेला सामना आवर लेडी वर्सेस गौरी दत्त. किती झाला स्कोर? आणि धावचित केलेला आहे. आवर लेडी संघाचा एक फलंदाज बाद होतोय. आवर लेडी संघाची धावसंख्या झाली आहे 45. 45. सुंदर गोलंदाजी क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते गौरीदत्त संघाने. सुंदर सुंदर इनस्विंग मारा. आत येणारा चेंडू फलंदाजाला काही कळला नाही. सुंदर गोलंदाजी गौरीदत्त संघाच्या गोलंदाजाकडून. सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ लाभते गोलंदाजाला. आणि गौरीदत्त संघाचे मोठ्या संख्येने पाठीराखे समर्थक सपोर्टर्स या ठिकाणी उपस्थित आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू पुरेपूर फायदा उचलत या उंचपुऱ्या फलंदाजाने मारलेला आहे फटका षटकारासाठी. किती रन झाले? 51. 52 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे गौरीदत्त संघासमोर. 51 धावसंख्या गाठलेली आहे ती आवर लेडी संघाने. आवर लेडी संघाची ताकद पाहता सुंदररित्या रोखलेलं आहे गौरीदत्त संघाने. पाहूया आता 52 धावांचं लक्ष गाठण्यासाठी ते कसे प्रयत्न करतात गौरीदत्त संघ. आणि त्यांना रोखण्यासाठी आवर लेडी संघ काय व्यूहरचना करते ते पाहूया. सायन धारावी स्पोर्ट्स असोसिएशन व केटीसी परिवार यांच्या विद्यमाने आयोजित ही भव्य दिव्य अशी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा आपण साजरे करतोय. वर्ष 16वे. 16 वर्ष निरंतर चालत असलेली ही स्पर्धा आणि 16 वर्षापासून या स्पर्धेचे अध्यक्षस्थान भूषवत आहेत बालाकुमार देवेंद्र आणि सरचिटणीस म्हणून काम करत आहेत अशोकभाई कुर्मी. त्याचबरोबरीनं प्रमुख मार्गदर्शक सल्लागार म्हणून लाभलेत आम्हाला बाबाजी गुले, न्यारेभाऊ डिसोजा, संजय भाऊ किल्लारे, आनंद भाऊ काकड आणि समितीचे इतर सर्व सदस्यगण जगदीश जानवलकर आणि प्रत्येकाच्या सहकार्यातून सुरू झालेली ही स्पर्धा 2009 साली. अक्षरशः आम्हाला हे व्यासपीठ नव्हतं. अशा प्रकारची स्पर्धा आमच्या वेळेला नव्हत्या. पण या नवीन मुलांना मिळाव्यात यासाठी बालाकुमार यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेली ही स्पर्धा. सुरुवातीला आम्ही सर्व सदस्यांनी खिशातून वर्गणी रूपाने पैसे गोळा केले. त्यानंतर सन्माननीय स्वर्गवासी आमदार जगन्नाथ शेट्टी साहेब यांचं सहकार्य आम्हाला लाभलं. शेट्टी साहेबांच्या निधनानंतर अमितभाई शेट्टी यांनी आम्हाला मोलाचे सहकार्य हातभार लावला आणि स्पर्धा सुरू ठेवण्यासाठी जे काही सहकार्य करता येईल त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबरीनं इतर आमचे सर्व प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ सहकारी यांच्या वतीने ही स्पर्धा यशस्वी होण्याच्या मार्गाकडे मार्गक्रमण करताना आदर्श अशी खेळपट्टी शिवा मुदलियार व दाद्या यांच्या संकल्पनेतून ही साकार झालेली आदर्श खेळपट्टी. दरवर्षी ते अथक मेहनत घेतात. त्यांच्या नजरेखालून ही खेळपट्टी जाते. 52 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेले गौरीदत्त संघाचे सलामीवीर कर्णधाराने क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांनी तशा कडक सूचना द्याव्यात.
संघनायकाला आवरलेडी संघाचा गोलंदाज तेज तरार गोलंदाज आखूड टप्प्याचा चेंडू उंचावून मारलेला आहे. पाहूया. एक धाव घोषित स्वरूपात गेलेली आहे. पंचांनी घोषित केलेली आहे एक धाव. एका धावेबरोबर संघाचं खातं खुलतंय आणि 52 धावांच्या दिशेने पाठलाग करतात ते गौरीदत्त संघाचे फलंदाज. त्याच वेळेला आवरलेडी संघाचा तेज तरार गोलंदाज. आखूड टप्प्याचा चेंडू उंचावून षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये पहिलं यश मिळतं या गोलंदाजाला. झेलचितच्या रूपानं सलामीवर बाद होतोय. अतिशय निराश गौरीदत्त संघाचा फलंदाज. आपला जल्लोष नंतर करा, कारण की निवडणुकीची आचारसंहिता पाहता आपल्याला 5 वाजण्याच्या पूर्वी आपल्याला सर्व सामने खेळून काढायचे आहेत. त्यामुळे पंचांनी अतिशय जलद गतीने सामने सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. लेग अंपायर म्हणून काम करतात आहे आमचे गुलाबभाई. मुख्य पंच म्हणून कामगिरी करतायत अमोलभाई. अमोल काकड सर. आवरलेडी संघाच्या कर्णधाराने आपली व्यूहरचना ताबडतोब करायची आहे. डावकुरा व उजव्या हाताचा फलंदाज यामुळे थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय. चेक. सायन धारावी स्पोर्ट एसोसिएशन की ओर से आयोजित सायन धारावी प्रीमियर लीग के ओनर से रिक्वेस्ट है कि अपनी टीम को कांटेक्ट करके सभी टीम मेंबर 5 बजे किसी भी तरह मैदान में उपस्थित रहे, ऐसी विनंती है. सुंदर जमली नगद मारलेला हा फटका 1 धावे करता. आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा हा जणू एक सण असतो, उत्सव असतो आमच्या केटीसी परिवार व सायन धारावी स्पोर्ट्स असोसिएशन साठी. 4 दिवस चालणारी ही स्पर्धा. 2 दिवस आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा, त्यानंतर 2 दिवस सायन धारावी प्रीमियर लीग. आमच्या येथील जे तरुण धडाकेबाज असे खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी सायन धारावी प्रीमियर लीग ही स्पर्धा उद्यापासून रंगणार आहे. सुंदर सुंदर असा चेंडू, सुंदर शॉट आणि सुंदर झेल. सारं काही सुंदर दिसतंय आपल्याला या मैदानावर. जल्लोष दिसतोय, उत्साह ये दिसतोय. कैच अगर रिवाइंड करके स्क्रीन पे देखा जा सके तो मजा आ जाएगा. स्क्रीन पे अगर ये कैच रिवाइंड होगा, हो सकता है तो अतिशय कमीत कमी 3 कैच सेकंद ऑफ द मैच हो सकता है. स्क्रीन पे रिवाइंड होके दिखा सकते हैं. अशोकभाईची अपेक्षा आहे की वन्स मोर ही कॅच रिप्ले व्हावी, कारण की या क्षेत्ररक्षकाकडे अवघा 3 सेकंदचा वेळ होता. त्या 3 सेकंदामध्ये त्याने करेक्ट ऍक्शन घेतली आणि तो फटका झेलचितच्या रूपानं बाद केलेला त्या फलंदाजाला. सुंदर असं क्षेत्ररक्षण. एवढा जलद आलेला हा फटका. गोलंदाज सुंदर खोलवर टप्प्याचा मारा. फलंदाजाला नीटसा न कळलेला चेंडू यष्टी रक्षकाच्या हाती विसावलेला. गौरीदत्त संघ फलंदाजी करतोय. 52 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करतोय आणि त्याच वेळेला आवरलेडी संघ सुंदर अशी आपली व्यूहरचना, गोलंदाजी, सारं काही एकदम जबरदस्त सामन्यासारखं. आखूड टप्प्याचा चेंडू पाहूया. हा सुद्धा निर्धाव चेंडू. उंच पुरा फलंदाज. चौकार षटकाराची अपेक्षा आहे गौरीदत्त संघाच्या पाठीराख्यांना, पण आवरलेडी संघाच्या या गोलंदाजाने सुंदर गोलंदाजी करत पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या होते 2. 2 गडी बाद. धावसंख्या होते 2. सुंदर असं षटक. प्रत्येक खेळाडूला आकर्षक अशी बक्षिस मोठ्या प्रमाणात या मंचकाच्या शेजारी आपण पाहू शकता. त्यामध्ये एक भरघोस रकमेची सायकल आहे मॅन ऑफ द सिरीज म्हणून. त्याचबरोबरीनं बेस्ट बॅट्समन, बेस्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक,
फ्लिंटॉपच्या बॉडी सारखी बॉडी घेऊन आलेला हा गोलंदाज. सुंदर चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण. एक धावेवर समाधान मानावं लागतंय गौरीदत्तच्या फलंदाजांना. कृपया आपल्या सर्वांची सहकार्याची अपेक्षा. या सर्व सामन्यावर लक्ष ठेवून आहेत बालाकुमार साहेब. मैदानाच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये फिरून उंचावून मारण्याचा हा प्रयत्न पाहूया. झेल घेण्याची संधी होती पण ती घालवलेली आहे आणि त्यामुळे कोणत्याही स्वरूपात गडी बाद नाही. एक धाव गोळा केलेली आहे ती गौरीदत्त संघाच्या फलंदाजांनी. मोठे फटके खेळण्यापासून रोखलेला आहे. अतिशय चांगली गोलंदाजी होते. ग्राउंड शॉट, सुंदर असा स्ट्रेट ड्राइव्ह, सुंदर क्षेत्ररक्षण. जल्लोष उत्साह वाढताना दिसतोय. सामना एकतर्फी होणार नाही कोणताही, कारण की सर्व संघ आलेले तुल्यबळ आहेत आणि एक जबरदस्त लढाई फाईट आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक अतिशय कसलेल्या क्षेत्ररक्षकासारखे फिल्डिंग करतायत. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करत नाहीये, चौकार जाऊ देत नाहीये. गोलंदाज गोलंदाजी चांगले करतोय. शेख स्टेज के लिए पानी की व्यवस्था नहीं है. नहीं. अकरम, अकरम मंच में. अकरम, अकरम स्टेज पे आओ. या वेळेला मात्र डावखुऱ्या फलंदाजाने आपलं रौद्र रूप दाखवून दिलेलं आहे. षटकार मारलेला आहे, एक घणाघाती फटका षटकारासाठी. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धाव संख्या होते ती 12. 2 गडी बाद. 12 धाव संख्या झालेली आहे गौरीदत्त संघाची. 52 धावांचं लक्ष्य आहे. 52 रन चेस कर रहे गौरीदत्त मित्तल विद्यालय के बल्लेबाज. आता मात्र गोलंदाज आपली काहीशी लय घालवून बसलेला आहे. षटकार लागल्यानंतर व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या होते 13. 2 गडी बाद. डावखुरा फलंदाज आक्रमक मूड मध्ये आणि खरोखर आक्रमक मूड मध्ये आहे तो. पुन्हा एक घणाघाती षटकार. आमचे पंच खरोखर दमलेत. एवढे षटकार लागलेले आहेत या पूर्ण स्पर्धेमध्ये. पंचांना वारंवार 6चा इशारा करावा लागतोय हात उंचावून, कारण की हे शाळकरी मुलं प्रत्येक शाळेतील खूपच दमदार आहेत, जबरदस्त बॅटिंग करणारे आहेत. आवर लेडी संघाचा 12th मॅन, आवर लेडी संघाचा 12वा खेळाडू, आवर लेडी टीम का 12वां खिलाड़ी माइक के पास आ जाए. आवर लेडी संघाचा 12वा खेळाडू व्यासपीठाजवळ यायचा आहे. माईकच्या जवळ स्कोरिंग बोर्ड ज्या ठिकाणी होते आवर लेडी संघ. अरे तो रुक ना, एक जन बैठो ना इधर, कितना बार बुलाने का. बेस्ट बॉलर निकालने का है, कोई किसका कैसा रहेगा. व्हाइट बॉल लागोपाठ दुसरा चेंडू. व्हाइट बॉल. केटीसी परिवार आणि सायन धारावी स्पोर्ट्स असोसिएशनचे सर्व सदस्य पूर्ण
जबाबदारीने काम करताना दिसत आहेत. पाहूया. आणि झेलच्या रूपानं हा उंचपुरा फलंदाज बाद झालेला आहे. सुंदर यश मिळालेलं आहे आपल्या संघासाठी, आवर लेडी संघाला. प्रिन्स हे बाद होऊन पॅव्हिलियन मध्ये गेलेले आहेत. नवीन आलेले आहेत समर्थ. पाहूया समर्थपणे आपली भूमिका पूर्ण करतात का. 52 धावांचं लक्ष आहे. पाठलाग करते गौरीदत्त संघ. आवर लेडी संघ पूर्ण जोश मध्ये. सुंदर चेंडू, सुंदर. हे सर्व मुलं मॅच बघतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये ते आत्मसात करतात आणि सुंदर इन स्विंग आउट स्विंगचा मारा करतात. याच गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी KTC परिवार वचनबद्ध आहे. या मुलांना कुठेतरी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी. सुंदर चेंडू, बॅटची कड घेऊन गेलेला हा चेंडू. धावचीतचा अपील झालेला आहे आणि पंच गुलाबबाई यांनी त्यांना बाद ठरवलेला आहे. धावचीतच्या यांनी यश लाभतंय ते आवर लेडी संघाला. धावचीतच्या रूपानं गडी बाद होतोय. आवर लेडी संघ एक एक गडी बाद करत विजयाच्या दिशेने चाललाय. पण त्याच वेळेला गौरीदत्त संघाचे फलंदाज सुद्धा मैदानामध्ये आहेत आणि कोणत्याही क्षणी मॅच बदलण्याची ताकद त्या फलंदाजामध्ये आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. नवीन फलंदाज आर्यन आणि उंचावून मारलेला फटका. कॅच सोडली आणि त्याचबरोबर 4 धावेलाही चेंडू सीमारेषेला स्पर्श झाला. त्यामुळे कॅच ही सोडली आणि 4 धावा सुद्धा गेलेल्या आहेत. अतिशय गलथान असं क्षेत्ररक्षण. 25 धावसंख्या झालेली आहे ती गौरीदत्त संघाची. युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपण पाहू शकता. आर्यन जोरदार फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नामध्ये धावचीत झालेला आहे. आर्यन अतिघाई संकटात नाही आणि आर्यन हे धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झालेले आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलेलं आहे. आदिराज आर्यनची जागा घेण्यासाठी येत आहेत. आदिराज समर्थ मैदानावर अजूनही उभे आहेत. मॅच फिरवण्याची क्षमता पाहूया त्यांच्यामध्ये आहे का. गोलंदाज सुंदर गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी. चेंडूवर नियंत्रण राखता आलं नाही. व्हाईट बॉलच्या रूपानं एक अवांतर धाव संख्या मिळते गौरीदत्त संघाला. सुंदर बळी मिळवलेले आहेत आवर लेडी संघाने, पण मैदानावर त्यांचे खंदे फलंदाज आहेत. जोरदार हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू बॅटचा काही संबंध नाही. यष्टीरक्षकाच्या हाती गेलेला हा निर्धाव चेंडू. गोलंदाजाने सुंदर आपलं षटक संपवलेलं आहे. शेख गुलाब इधर स्टेज पे गुलाब, एक फोन करता हूं, उठाओ. बारा चेंडू 25 धावा.
12 चेंडू आणि 25 धावांचं आव्हान आहे गौरीदत्त संघासमोर. समर्थ बॅटिंग साठी आहे. 12 चेंडू 25 धावा. एक संघर्षमय असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 26 धावा. 12 चेंडू 26 धावा. थोडी चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आकूट टप्प्याचा चेंडू उंचावून मारण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झालेले आहेत समर्थ. समर्थ हे बाद झालेले आहेत. गौरीदत्त संघाला एका मागून एक धक्के लागत चालले आहेत. आवर लेडीजचे गोलंदाज कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर स्थिर होऊ देत नाहीयेत. सुंदर अशी गोलंदाजी करतायत. तेवढ्याच क्षेत्ररक्षणाचा एक चांगला मिलाप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओव्हरऑल एक सुंदर टीमवर्क आपण पाहू शकता. सांघिक कामगिरी ज्याला म्हणतात ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजाची सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडू. दबाव तंत्र अवलंबलेलं आहे आवर लेडी संघाने. फलंदाजाच्या समोरच एका क्षेत्ररक्षकाला उभं केलेलं आहे. मोठे फटके मारण्यापासून गवसणे घालण्यासाठी. सुंदर ऑफच्या दिशेने टाकलेला पण थोडा आत येणारा असा चेंडू. निर्धाव चेंडू. धाव घेण्याची कोणती संधी नव्हती. आदिराज नॉन स्ट्राईकला. 9 चेंडू 26 धावा. षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. पण गोलंदाज अतिशय हुशार. एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाहीत. 8 चेंडू 25 धावा. गोलंदाज सुंदर अशी गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी. आता मात्र गौरीदत्त संघाला षटकार मारले तरच तुम्ही मॅच जिंकू शकता. सुंदर चेंडू. सुंदर चेंडू. आणि क्षेत्ररक्षकाची एक चांगली अशी साथ लाभते. गौरीदत्त संघाला शेवटच्या षटकापर्यंत संधी असणार आहे. पण आवर लेडी संघ सुद्धा सुंदर गोलंदाजी क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे. नैतिक. या जिंकण्याची नैतिक जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन उतरलेले नैतिक. षटक संपलेलं आहे. शेवटचं षटक. 6 चेंडू 24 धावा. 6 चेंडू 24 धावांची आवश्यकता. 24. पुष्कराज. पुष्कराज शेवटचं षटक आणि जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. किमान 4 षटकार
पाहूया. सामना हा शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणार आहे, कारण जिंकून आलेले सर्व संघ तुल्यबळ आहेत आणि हे सर्व सामने रंगतदार. फुलटॉस चेंडू, पंचांनी बॉडी लाईन असलेला चेंडू म्हणून नो बॉल दिलेला आहे. फ्री हिट आहे त्यावर. मुख्य पंच अमोल सर यांनी नो बॉल ठरवलेला हा चेंडू फ्री हिटच्या रूपाने एक चांगली संधी असणार आहे फलंदाजाला. तेवीस धाव संख्या पाहिजे. 6 चेंडू. अतिशय खोलवर टप्प्याचा असा ब्लॉक होल टाइप मधला हा चेंडू बॅटची कड घेऊन गेलेला. 1 धावे करता. 5 चेंडू 22 धावांची आवश्यकता फलंदाजांना. गौरीदत्त संघाला एक पारितोषिक जाहीर होत आहे. गौरीदत्त संघ हा जर सामना जिंकला तर त्यांना अरुण केसरवानी यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. झेल सुटलेला आहे. अजूनही संधी आहे गौरीदत्त संघाच्या फलंदाजांना. गौरीदत्त संघ नो बॉल आहे आणि फ्री हिट आहे. गौरीदत्तच्या फलंदाजांना ही संधी आहे. जर सामना आपण जिंकलात तर गौरीदत्त संघाच्या फलंदाजांना अरुण केसरवानीजी यांच्याकडून 1001 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक. 4 बॉल 19 धावसंख्येची आवश्यकता. 3 चेंडू 19 धावसंख्या म्हणजे लागोपाठ 3 षटकारांची गरज आहे आणि हे षटकार 3 मारले तर अरुण केसरवानी यांच्याकडून 1001 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक गौरीदत्त मित्तल विद्यालयाच्या फलंदाजांना. अजूनही संधी आहे. अजूनही संधी आहे. 2 चेंडू आणि 19 धावसंख्या. जर कदाचित नो बॉल पडला तरी तुम्ही षटकार मारू शकता. शेवटचा चेंडू आणि 19 धावसंख्या पाहिजे. हा सामना एकतर्फी झालेला दिसतोय. आवर लेडी संघ विजयाच्या दिशेने 1 पाऊल मागे. आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे या सामन्याची. आवर लेडी संघाने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलेला आहे आणि विजयी झालेला आहे आवर लेडी संघ. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचेही अभिनंदन आपण चांगला खेळ केल्याबद्दल. गौरीदत्त संघाचे त्यांच्या खेळाडूंचे आणि त्यांच्या क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन आपण या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवल्याबद्दल. या